जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. बघा, मुंबई उच्च न्यायालयाची नुकतीच बघा आपल्या 18 तारखेला आता नोटिफिकेशन आली. ही नोटिफिकेशन नेमकी काय आहे तुम्हाला सांगतो. ही नोटिफिकेशन आहे ड्रायव्हर संबंधी. शिपाई भरतीबद्दल देखील बोलतो, पण एकदा ड्रायव्हरची नोटिफिकेशन काय थोडी एक्सप्लेन करून सांगतो. नंतर लास्टला मी शिपाई भरतीबद्दल देखील बोलतो आपल्या. बघा, टेलिग्राम चॅनल बंद असल्यामुळे आपण काय केलं माहिती आहे का, आपलं एक इंस्टाग्राम चॅनल ओपन केलेलं आहे. तिथं आपण सगळ्या नोटिफिकेशन देत असतो. तिथं नोटिफिकेशन याच्या आधी देखील टाकलेली बघा, आलेल्या नोटिफिकेशन तिथे पडते. त्यामुळे ज्यांनी ते इंस्टाग्राम अकाउंट फॉलो केलं नसेल ते जाऊन फॉलो करून घ्या. म्हणजे जिथं आता टेलिग्राम चॅनल जोपर्यंत बंद आहे आपले सगळ्या नोटिफिकेशन आपण तिथे देतो. बरेच मेंबर आपले तिकडे आलेले आहेत. ज्यांना ते माहीत नसेल त्यांनी ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देतो आपल्या टेलिग्राम आपलं याची इंस्टाग्राम अकाउंटची. तर तुम्ही ते जाऊन फॉलो करून घ्या, कारण की बाकीचे नोटिफिकेशन आपल्या तिथे भेटत चालतील. बघा, आता ड्रायव्हरची नोटिफिकेशन नेमकी काय आली आहे. जे आपले जवळपास बघा ड्रायव्हरसाठी काय स्किल टेस्टसाठी 702 उमेदवार पात्र ठरले. म्हणजे मुंबईचे किती आपले मुंबईचे ठरले ते 562 उमेदवार, तसेच नागपूरचे 78 उमेदवार आणि संभाजीनगरचे आपले 62, असे टोटल 702 उमेदवार जे पात्र ठरले होते बघा ड्रायव्हरचे. म्हणजे परीक्षा पास झालेले आहेत त्यांची आता ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. ही काय डेट दिली आपल्याला बघा, तर 29/6 ते 3/7. म्हणजे तुम्हाला इथं लिहून सांगतो मी. आपल्या 29 जूनपासून हे टेस्ट चालू होतील, तर 3 जुलैपर्यंत या टेस्ट असणार आहेत बघा. ड्रायव्हरची जे तुमची स्किल टेस्ट होणार आहे ड्रायव्हर संबंधी. आणि ही जी नोटिफिकेशन आहे तुम्हाला काय माहिती आहे का, तुमची कोणत्या तारखेला होणार, कोणत्या वेळेत होणार वगैरे, हे जे कोणत्या ठिकाणी होणार हे सगळं तुम्हाला ते अपडेट देणार आहे. सध्या फक्त यांनी नोटिफिकेशन टाकतली आपल्याला की कधी होणार काय होणार. आपल्या तिन्ही खंडपीठासंबंधित नोटिफिकेशन आहे. म्हणजे तिन्ही खंडपीठाच्या उमेदवारांना आता जे नोटिफिकेशन टाकतील त्यांची वेळ वगैरे काय हे तुम्हाला लवकरच, म्हणजे उमेदवाराची यादी देतील, कोणत्या वेळेला कोणत्या उमेदवाराची टेस्ट होणार आहे सगळं टाकतील बघा. हे ड्रायव्हर संबंधित महत्त्वाची सूचना आलेली आहे. एकच मिनिट बघा. आणि ही आता थोड्या वेळ म्हणजे आज झालेली बघा, आज सूचना आलेली आहे. आणि यांनी सांगितलं आहे कसं माहिती आहे का, हे बघा इथे दिलेलं आहे. म्हणजे उमेदवाराची समजा तारीख, वेळ, ठिकाण, प्रत्येक उमेदवार ड्रायव्हिंग टेस्ट नक्की कोणत्या दिवशी होणार, किती वाजता होणार, कुठे होणार, संबंधित सर्व माहिती आपल्या वेबसाईट, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन असाल किंवा आता नसाल तरी मी तुम्हाला ते अपडेट देईल, त्याचं टेन्शन घेऊ नका. तर त्या संकेतस्थळावर तिथं ऑफिशियल वेबसाईटवर ते टाकणार आहेत, न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईट ती जाऊन ते टाकणार आहेत. तिथे तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे बघा. जरी तुम्ही तुमच्याकडे वेबसाईट नसेल, तुम्हाला ते चेक करता असेल, तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही फॉलो करून ठेवा. तिथे मी सगळ्या डेट टाकणार आहे. म्हणजे आहेच किती 702 उमेदवार आहेत, त्याच्या सगळ्या डेट वगैरे सगळं लिस्टच ते टाकून देतो मी. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त आता सध्याची अपडेट बऱ्याच जणांचं म्हणजे कळून नाही राहिलं आता, टेलिग्राम नाही काय नाही, तर मग अपडेट काय आहे सध्या. तर हे ड्रायव्हर संबंधी अपडेट आली आहे, तर हे तुम्ही लक्षात घ्या. ज्यांचं ते समजा ड्रायव्हिंग स्किल टेस्ट वगैरे ते येऊन जाईल, आपली डेट वगैरे कधी होणार आहेत. आता राहिलं मेन गोष्ट म्हणजे शिपाई भरतीचं. सध्या शिपाई भरतीवाले मुले खास टेन्शनमध्ये हे येतं. मी तुम्हाला सांगू का रे, शिपाई भरतीवाल्यांना 2 चान्स आहेत बघा, आपले 2 चान्स आहेत बरं का. कसं तुम्हाला सांगतो, म्हणजे शिपाईची जी अपडेट आहे मी तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला देतोच. तुम्ही ते जाऊन आपल्या ऑफिशियल स्पर्धा क्रीडा अकॅडमीचं इंस्टाग्राम चॅनल बनवलेलं आहे, त्या चॅनलला तुम्ही फॉलो करायचं. तिथे सगळे अपडेट देतोच मी, आणि अपडेट देखील लवकरात येण्याचे चान्स आहेत बघा. काय 2 चान्स येतं. आता सगळ्यांनी ऑब्जेक्शन वगैरे घेतले हे तर मान्य, सगळे ऑब्जेक्शन गेलेले आहेत. आता बऱ्याच आपल्या विद्यार्थी मित्राला माहिती आहे, मी जे सांगतो शक्यतोवर जवळपास 99% गोष्टी खऱ्या ठरतात. तुम्हाला चापल्य चाचणी आणि इंटरव्ह्यूचं देखील मी सांगतो. काय माहिती आहे का, जर आता आपले ऑब्जेक्शन घेतलेले हे आपल्या न्यायालयापर्यंत गेले आणि न्यायालयाने तसे बघितलेले आहेत, त्यामुळेच एवढा वेळ लागतो आहे. तुम्हाला सांगतो, आपलं ऑब्जेक्शन प्रत्येक मुलाचं, ज्याने एकासुद्धा कोणत्याही मुलाचं ऑब्जेक्शन असं नाही की बिना चेक केलेलं ते निकाल लावणार आहे. प्रत्येक मुलाचं ऑब्जेक्शन चेक करणं चालू आहे. त्यामुळे काय होतं, थोडा वेळ लागतो आहे. आता काय माहिती आहे का, परीक्षेमध्ये घोळ झाला ते 2-3 सेंटर तर आपण समजा सोडून द्या, कल्याण झालं, धुळे झालं, इकडे बीडला वगैरे इकडे पण घोळ झालेला आहे. तर ते खूप महत्त्वाचा म्हणजे मोठा मुद्दा आहे. आता काय झालं, हे ऑब्जेक्शन तर खरे म्हणजे बऱ्यापैकी परीक्षण केलं आहे त्यांनी, आणि हे खरेच येतं, यात काही खोटं नाहीच आहे. मुलांनी पुरावे पण दिलेले. आता काय माहिती आहे का, त्यांच्याकडे 2च ऑप्शन आहे. काय, पेपर एक तर समजा पहिला काय तर रद्द करणे, समजा पेपर रद्द करणे. पण तुम्हाला सांगू का, हे इतिहासात कधीच घडलं नाही रे, पेपर न्यायालयाचा कधीच रद्द झाला नाही. ह्यामुळं या चान्सेस 99% चान्स आहे की हे कमी घेतील. होईल ना होईल त्याचा आपण सध्या कोणीच सांगू शकत नाही काय होईल. पण तुम्हाला सांगतो, शक्यतोवर न्यायालय हा ह्यो पर्याय वापरणारच नाही की पेपर रद्द करेल. पण दुसरा पर्याय काय माहिती आहे का, मग दुसरा पर्याय एकच आहे. जे 15+ मुलं आहेत आपले, 15+ म्हणजे सगळे मुलं क्वालिफाय झालेले 15+, तर या सगळ्या मुलांना पुढच्या चापल्य चाचणीसाठी तसेच इंटरव्ह्यूसाठी बोलवणं. न्यायालयाकडे हा सध्या एकमेव पर्याय आहे ह्योच.
की काय 15+वाले मुलं चापल्ले असणे आणि इंटरव्ह्यूसाठी बोलवणे. पण मग काही मुलांचं म्हणणं आहे कट ऑफ जास्त जाईल का, कट ऑफ समजा जास्त जाईल का आहे. जर तुमचे हे केलेले ऑब्जेक्शन तुम्ही न्यायालयात तेवढे प्रमाणात गंभीर वाटले नाही तरच तुमचा कट ऑफ हाय जाईल बरं का. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, न्यायालयाकडे एकमेव पर्याय हा आहे सगळ्या मुलांना न्याय द्यायचं म्हणलं तर जेवढे मुलं क्वालिफाय आहेत तेवढे बोलवणे. तुम्हाला सध्या यूट्यूबवर भरमसाठ लेक्चर आहेत, म्हणजे जेवढे पाहिले तेवढे सध्या तुम्हाला मास्तर लोक रिकामेच आहेत. त्यांना सध्या काही कामच नाही. आलं की मुंबई उच्च न्यायालय घेणे, दररोज लाईव्ह येणे, दररोज 1-1 तास 1.5 तास तेच लाईव्ह करतात. मला दररोज मेसेज टाकत मुलं, सर लाईव्ह या लाईव्ह येऊन करायचं काय मला सांगा. नुसतं फक्त येण्यात काहीतरी 2 गोष्टी सांगणे, ज्या आधीपर्यंत सांगत आलो तेच दररोज सांगणे, त्यात काहीच पडलं नाही ना. बरोबर आहे का. मुलं बोर होऊन गेले त्या गोष्टीला, कंटाळले आता तुम्हाला सांगतो अक्षरशः कंटाळले त्या गोष्टीला मुलं. मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीवाले मुलं मी तुला सांगतो 1 महिना झाले, मागचा 1 महिना झाले ट्रेसमध्ये आहेत. प्रत्येक मुलगा ट्रेसमध्ये आहेत. कोणी वेगळा मास्तर एक वेगळंच सांगतोय, कोणी वेगळे. आतापर्यंत सगळी दुनिया मी तुम्हाला सांगतो माहिती आहे का, 15+ जेव्हा मी सांगायचो ना सगळी दुनिया 15+ सांगायची. ड्रायव्हरचा जसा कट ऑफ लागला, ड्रायव्हरचा मी ऑलरेडी सांगितलं होतं एवढा कट ऑफ आपल्या मुलांना धक्का लागलाच नाही. मी सांगितलं 16 ते 18 दरम्यान लागला, कट ऑफ तेच लागला. कळते का. त्याच्यामुळं आता जे 15 सांगणार आहे ते फार 25च्या पुढे निघून गेलेत बरं का, 25+ निघून गेलेत. पण तुम्हाला मी सांगतो काही झालं तर ह्या ज्या 2 कंडिशन सांगितल्या मी, ज्याची मानसिकता चांगली आहे, ज्याची समजून घेण्याची मनस्थिती चांगली असेल ती ही गोष्ट समजून घेईल बघा, ह्या गोष्टी होतील. तसे नोटिफिकेशन मी तुम्हाला सांगतो, जर सगळ्या गोष्टी रेडी असेल तर न्यायालय केव्हाही नोटिफिकेशन टाकू शकते. कळतं का. न्यायालय केव्हाही नोटिफिकेशन टाकू शकते, त्याची तुम्ही काळजी करू नका. जर सगळ्या गोष्टी रेडी असतील तर नोटिफिकेशन कधी येऊ शकते. मी तुम्हाला काय सांगतो, आत्ता 5 मिनिटात येऊ शकते, 10 मिनिटाची होती, आज येऊ शकते, उद्या येऊ शकते. जर त्यांच्या सगळ्या गोष्टी रेडी असेल तर नोटिफिकेशन केव्हाही येऊ शकते. तुम्ही त्याचं चिंता घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, त्याची काळजी करू नका. कळतं का. नोटिफिकेशन आल्या मला मान्य आहे 22 जूनपर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल बंद असणार आहे सगळे. तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही फॉलो करून ठेवा. जर काही नोटिफिकेशन आली तर तिथे सांगतोच मी. आणि तसं आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही नवीन असेल सबस्क्राईब करून ठेवा. आतापर्यंत सगळे अपडेट आपल्या इथंच भेटले आहेत, पुढचे अपडेट इथेच भेटतील बघा, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. ओके. हां 1 मिनटं फक्त, 1 मिनटात मी एकदा चालू विचारता वेबसाईट चेक करून बघतो तर काही आहे का आलेले का. आणि न्यायालयाची वेबसाईटसुद्धा 2 दिवस झाले थोडंसं प्रॉब्लेम आली बरं का. आपल्या अपडेट वगैरे सगळ्या क्लिअर येतात, त्यात काही विषय नाही. ड्रायव्हरची अपडेट मी नुकतीच बघितली, त्यासंबंधी इंस्टाग्राम अकाउंटला टाकून दिलं होतं आपल्या. नंतर म्हटलं ठीक आहे, बरेच जण तिकडे कनेक्ट नाही आपले, तिकडे काय फक्त जवळपास 100-150 पोरं कनेक्ट झाले आपले. आणि इकडे यूट्यूबवर जवळपास आपले 5,000 पोरं आहेत आणि 2-3 हजार पोरं आपले तिकडे ते कनेक्ट. त्यामुळे म्हणलं आता तिकडे या मुलांनाच पहिले सांगून द्यावं नोटिफिकेशन, कारण की आता लेक्चर रेकॉर्डिंग करायला वेळ नाही रे. त्यामुळे थोडंसं तुम्ही एक काम करा, इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून ठेवा. बाकी अपडेट असल्या काही मी तिकडे टाकतोच. चला विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. भेटू आपण तिकडे इंस्टाग्रामवर, तसेच यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.